नमस्कार शेतकरी मंडळींनो, मी कुणाल लोखंडे, अदामा प्रतिनिधी दारवा. शेतकरी मंडळींनो, अदामा कंपनी ही फक्त प्रोडक्ट बनवून विकण्यापुरती मर्यादित न राहता शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बनवलेल्या प्रोडक्टचे रिझल्ट कसे मिळाले हे नियमितच करत असते. आणि आज आपण अशाच एक अद्भुत प्रोडक्टबद्दल मनोगत घेण्याकरिता आलेलो आहोत. शेतकरी मंडळींनो, गहू पिकामध्ये आपल्याला बऱ्याचदा खोडकीड, त्यानंतर मुळकूज अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य किंवा कीटकजन्य रोगाची लागण पाहायला मिळते. तर त्याकरिताच अदामा कंपनीने जे जबरदस्त असं प्रोडक्ट आणलेलं आहे, तर त्याचे रिझल्ट कसे मिळाले भाऊंना आणि एकंदरीत काय त्यांचं मनोगत आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर भाऊ नमस्कार. नमस्कार नमस्कार साहेब. सर्वप्रथम तुमचं संपूर्ण नाव, गाव, मोबाईल नंबर आमच्या शेतकरी मंडळींना पुरवा. माझं नाव सुभाष बुद्धे, राहणार हरूर, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. आणि माझा मोबाईल नंबर आहे 988114 8779. तर सुभाष भाऊ, तुम्ही गहू पिकाची लागवड किती एकरमध्ये केलेली आहे आणि कुठल्या प्रकारचा तुम्हाला प्रादुर्भाव किंवा कुठली म्हणजे जो आपल्याला गावामध्ये अडचण होती ती तुम्हाला शेतकऱ्यांना सांगा थोडं. मी जवळजवळ माझ्याकडे 12 एकर शेती आहे. 12 एकर शेतीमधून मी 4 एकर गहू टाकला आणि त्यात दुसऱ्या पाण्याच्या पाळीच्या वेळेस मोर रोग त्यातनी पसरला होता. त्यामुळे मी आमच्या अदामा कंपनीचे प्रतिनिधी आहेत लोखंडे भाऊ, त्यांना मी विचारलं, तर त्यांनी ते फोरपिडो नावाचं खत आहे ते त्यांनी द्यायला सांगितलं. आणि ते जवळजवळ 20 दिवस झाले मी ते खत वापरलं आणि त्या खतापासून त्या गव्हामध्ये पिवळेपणा नाहीसा झाला आणि हिरवेपणा वाढला, फुटवेसुद्धा वाढलेत. आणि आता तुम्ही पाहू शकता ह्या गव्हामध्ये एकदम चांगल्या अशा प्रकारचा गहू तयार झालेला आहे. तर सुभाष भाऊ, ज्यावेळेस तुम्ही गहू पिकाची लागवड केली त्यानंतर तुमच्या गहू पिकामध्ये फुटव्यांमध्ये मर येत होती, फुटवे पिवळे पडत होते आणि गहू आपला विरळ होत चालला होता. त्यानंतर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, मी तुम्हाला सांगितलं की फोरपिडोचं ॲप्लिकेशन आपण इथे करू म्हणून. तुम्ही वापर सुद्धा केला. त्यानंतर जे तुम्हाला अनुभव मिळालेला आहे, तर या रिझल्टमध्ये आधीचा जो प्रादुर्भाव होता तो आता आहे, किती प्रमाणात आहे, की 100% म्हणजे पूर्ण खतम झालेला आहे? नाही, ते फोरपिडो टाकायच्या आधी तर एकदमच पिवळसरपणा होता खूप. तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे आत्ता पण. आणि फोरपिडो टाकल्याच्या नंतरच समजा 8 ते 10 दिवसाच्या नंतर रिझल्ट पाहायला मिळाला आणि आज जवळजवळ 20 दिवस झाले हा प्लॉट पूर्ण हिरवागार झालेला आहे. ठीक आहे. तर आपण आता एक तुमच्या शेतातलं हे झाड सुद्धा उपडलेलं आहे. शेतकरी मंडळींनी तुम्ही बघू शकता, ही जस्ट आता आम्ही झाड हे काढलेलं आहे शेतामधून आणि ही गव्हाची क्वालिटी बघू शकता. या गव्हामध्ये फुटवे बघू शकता. हे बघा, जवळपास आम्ही आता काउंटिंग केली आहे, मोजणी केली, जवळपास याला 30 फुटवे आहे एका झाडाला. आणि पांढऱ्या मुळा सुद्धा बघू शकता, किती सशक्त आणि किती इथे व्यवस्थितरित्या इथे त्याचा विकास झालेला आहे, वाढ झालेली आहे. तर याचा निश्चितच सुभाष भाऊंना उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून याचा फरक जाणवेल आणि उत्पन्न वाढीसाठी तिथं आपल्याला हे दिसेल. तर सुभाष भाऊ, एकंदरीत तुम्ही फोरपिडोच्या वापरामुळं, हे आपलं प्रोडक्ट आहे फोरपिडो, यांनी जे वापरलेलं आहे, तुम्ही अजून हे आणलेलं आहे याचा रिझल्ट पाहिल्यानंतर? हो, याचा रिझल्ट पाहण्यानंतर आणखी मी 2 बॅगा आणलेल्या आहेत. अच्छा. तर ते सुद्धा आता मी त्याचा वापर करेलच. तर इतर शेतकरी मंडळी जे गावातले आहे, हे काय म्हणजे फोरपिडो तुम्ही काय सांगू इच्छिता, वापरावं न वापरावं, किंवा जे व्हिडिओ पाहतात त्यांना काय सांगू इच्छिता? मी तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्वांनी ज्याच्या प्लॉटमध्ये तो पिवळेपणा असो किंवा नसो, पण फुटवे चांगल्या प्रमाणात येते या प्रॉडक्टमुळे आणि गव्हाचे ॲव्हरेज सुद्धा वाढतील असं मला वाटते. ठीक आहे. तर सुभाष भाऊ, खूप खूप धन्यवाद. अतिशय कमी शब्दामध्ये तुम्ही शेतकरी मंडळींना इतकी चांगली माहिती दिली आणि तुम्हाला सुद्धा चांगला रिझल्ट मिळाला, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. शेतकरी मंडळींनो, अदामाचं फोरपिडो प्रत्येक शेतकऱ्यांनी, प्रत्येक गहू उत्पादक शेतकऱ्यांनी हे वापरण्यायोग्य प्रोडक्ट आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे फोरपिडो वापरलेलं झाडाचे फुटवे, याची सशक्तपणा, याची पांढऱ्या मुळा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी बघू शकता. आणि तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये अदामाच्या फोरपिडोचा वापर करावा. याची वापराची वेळ आहे जवळपास पेरणीनंतर 25 ते 40 दिवसाच्या दरम्यान. युरियासोबत आपल्याला प्रति 3 किलो फोरपिडोचा वापर करायचा आहे
आणि एक अतिशय उत्कृष्ट उत्पन्नाच्या दृष्टीने आपल्याला नियोजन करायचं आहे. तर धन्यवाद सुभाष. धन्यवाद.